आपण जाळ लावलेलं तुम्हाला माहितीच असेल, त्यामध्ये ही भेटलेली बोईर केवढी मोठी आहेत ना. होय बघा, मोठी मोठी आहेत. होय. ह्याच्या आधी आम्हाला एक मोठा शेडा गावला होता, हा कायच नाही एवढा मोठा होता. त्याच्या आईने अशी सुरमईसारखी पीस काढलं मध्ये. मस्त नाही, केवढा मोठा बोर होता. मोठा होता. साफ करून घेऊया आधी. चालेल. ये ये पिने ये, चल ये. चल ये. खाडीचा मासा चवीला एक नंबर, पण खवलं भरपूर त्याला. होय, कालमुंडीला पण बैरांना पण खवलं भरपूर. काढायला लागतात. होय, चांगली अशी. अशी एवढी एवढी करते नाही. हो, अशी मध्ये पण जरा असा भाग पाडायचा, म्हणजे मीठ मसाला चांगला लागतो. अशी सगळी साफ करते. पेस्ट करून आम्ही पेस्ट करून सोलून घेतेस ना. हो, लसूण सोलून घेते जरा. आपली रिक्षाची व्हिडिओ टाकलेली ना आपण, शॉर्ट टाकलेले ना, नाही म्हटलं तरी 80 ते 100 फोन आले, म्हणजे माहितीसाठी. मग ते जुलै पावसात सगळे येणार. होय, म्हणजे पाऊस बघायला खास. कोकण दर्शन. आणि मला पण त्यांच्याशी बोलायला असं भारी वाटतं, म्हणजे सगळे असे आपुलकीने विचारतात, आई कशी आहे, सेजल कशी आहे, बाबे कशी आहे. मागच्या कशी बाबे आणि दाजी पण होती आई मासे बघायला. कोपऱ्यात पाणी थांबतं ना, सगळे असे मासेत मासे. हो, आता ह्यावेळी आता ना सेजूला न्यायचंय. ह्यावेळी जमलं नाही, आता पुढच्या वेळी नेतो. जाऊया. जाऊया. आमची नदी म्हणजे कशी प्रसिद्ध आहे, काजळी नदी. काय सेजू? म्हणजे काय खेकडे म्हणू नका, मासे म्हणू नका, असे मुळे म्हणू नका. मुळे तर भरपूर लोक येतात मुळ्याला, म्हणजे एक साधन आहे ते पैशाचं आपल्याला. काय सेजू? हो, सकाळचे जवळजवळ 100-150 लोक असतात मुळे वगैरे काढण्यासाठी. आणि लोक खातात पण आणि विकतात पण. आम्ही एक निसर्गाच्या सानिध्यात इथे राहतो. जवळपास आमच्या नदी आहे, म्हणजे खाडी आहे. तिथे खेकडे, मुळे, कालवी, मासे बघा सगळे स्वच्छ धुवून घेतलेच आहेत. 4-5 वेळा तरी धुवायला लागतात. हे खाडीचे मासे खवलं असतात ना, म्हणून. तेजू आता हे टाक, आगळ टाक. पटकन तळून घेते मासे. बोट्या वाटतायत बघा कशा त्या. होय, मग वाटतायत. बस झालं. मीठ टाक. आगळ आणि मीठ असं व्यवस्थित लागायला पाहिजे. जरा आंबटपणा आहे तर चांगला लागतो मासा. बस, हळद टाक. होय, म्हणजे प्रत्येक माशाला असं ना लागायला पाहिजे आगळ मीठ असे. मी मगाशी पेस्ट केलेली कोथिंबीर आणि लसूण. तुम्ही अशी पेस्ट करून ना माशाला लावा, चव बघा दुप्पट होते. पेस्ट लावल्यावर चव चांगली लागते. मस्त लागते. बरेच म्हणजे माणसं भेटतात ना मला, अशी सांगतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही बांगडे फ्राय वगैरे ना अशी पेस्ट करून केली म्हणून ना चांगले होतात आणि तसेच आवडतात त्यांना पण. आता टाक थोडीशी. बस, कसं लागलाय बघ ना. अशी लागायला पाहिजे तर माशाला चव लागणार चांगली. असे भेगा पाडलेत की चांगले लागतात पण चव चांगली लागतात. 5 मिनिटं तुम्ही मुरत ठेवलात तरी चालेल किंवा लगेच केलात तरी पण चालेल, कारण का ही पेस्ट वगैरे अशी व्यवस्थित लावलं ना की मग ठेवायची पण गरज नाही. काय सेजू? आता आपण याच्यात मसाला टाकायचा. आता आपल्याला ना तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आता कसं रवा फ्राय नाही करणार आहे, तांदळाचं पीठ टाकून फ्राय करणार आहे नुसतं. तांदळाचं पीठ टाकून पण मस्त लागतात. चांगली लागतात. चांगले लागतात.
टाकू आई? हा टाक. म्हणजे कसं तांदळाचं पीठ ना आपल्याला करायचं आहे ना, तर लगेच तांदळाचं पीठ लावायचं आणि मग तळायचे मासे. म्हणजे तांदळाचं पीठ लावून ठेवायचं नाही, हा. लगेच करायची. तुम्ही पण असे करून बघा. होय. बस आहे. बस ना. चूल पेटव पटकन जरा. तळून घेते, हात धुवून येते. हा. चूल पेटव जरा. आणि तवा ठेवतो बघ ठेवलाय. हा. चूल पेटवली आहे, तवा ठेवते. असे थोडे थोडे मासे तळते बघा. असे भाजतात पण चांगले ना त्याचे. हो. भाजतात चांगले. असे भाजलेत ना मासे की असे साईडला काढायचे बघा. असे सगळं तेल पण निसळतं काय त्याचे. हो. आणि मासा हळू जरा भाजतो चांगला. हा परत तेल ओतायचे. आमची पद्धत तुम्हाला आवडली ना, बघितलं ना, थोडं थोडं तेल ओतून असे भाजून घ्यायचे चांगले. तवाभर तेल नाही टाकायचं आणि एकदाच नाही टाकायचे मासे. काढलेले मासे आहेत ना, ते भाजायला लागलेत ना की मग हे काढायचे बघा. तसे भाजलेले तेल हो, मस्तच भरलं. म्हणून तेजीला पण आवडतात. या खायला काजी ताजी बोयर आणि एकदम तळलेली अशी. माशानं कसं मसाला पांढरे राहिलेत ना, तसा मसाला आपण लावायचा वरण आहे बघा. हे बघा. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. हा. थँक्यू.